नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण संजय गांधी निराधार योजनेबाबत दोन मोठे अपडेट समोर आले आहेत। एक म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आणि दुसरं म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत सुरू झाली आहे। आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, सरकार दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशी साधनं मोफत देत आहे। साधारण 13 ते 14 हजार लोकांना याचा फायदा मिळणार आहे। आता तुम्ही विचार करत असाल नेमकं काय मिळणार, तर बघा, ज्यांना चालायला त्रास होतो त्यांच्यासाठी 3 चाकी सायकल, बसण्यासाठी किंवा हालचालीसाठी व्हीलचेअर, ज्यांना आधार लागतो त्यांच्यासाठी कुडब्या, ज्यांना ऐकायला अडचण आहे त्यांच्यासाठी श्रवणयंत्र आणि ज्यांचे अवयव नाहीत त्यांच्यासाठी कृत्रिम अवयव। म्हणजे एकूण काय, दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांचं जीवन सोपं व्हावं, यासाठी ही मदत केली जात आहे। मित्रांनो, आता प्रश्न येतो की हा उपक्रम नेमका कुठे सुरू आहे? तर हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे आणि हा पूर्ण कार्यक्रम एका खास केंद्राच्या माध्यमातून चालवला जात आहे, ज्याला म्हणतात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र। आता हे केंद्र नेमकं काय करतं ते सोप्या भाषेत समजून घ्या। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणतीही वयोमर्यादा नाही, म्हणजे लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती सगळे इथे जाऊन लाभ घेऊ शकतात। दुसरी महत्वाची गोष्ट, इथे तुम्हाला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये फिरावं लागत नाही, अनेक शासकीय योजनांचा लाभ एका ठिकाणी मिळतो। आणि तिसरी गोष्ट, हे केंद्र वेगवेगळ्या सरकारी विभागांशी संपर्क ठेवून तुमचं काम सोपं करून देतं। म्हणजेच काय, दिव्यांग व्यक्तींना इथे धावपळ न करता, वेळ वाया न घालवता सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळत आहेत। मित्रांनो, अशा प्रकारचं केंद्र प्रत्येक जिल्ह्यात असेल तर दिव्यांग बांधवांना खूप मोठा फायदा होऊ शकतो। मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। आपण पाहिलं की दिव्यांग बांधवांना सायकल, व्हीलचेअर आणि इतर साहित्य दिलं जात आहे, पण आता प्रश्न येतो, हा सगळा खर्च कोण करतं? तर बघा, या सगळ्या साहित्याचा खर्च केला जातो आमदार स्थानिक विकास निधीतून। आता हे पण सोप्या भाषेत समजून घेऊ। प्रत्येक आमदाराला सरकारकडून काही निधी दिला जातो, जो आपल्या मतदारसंघातील विकासासाठी वापरायचा असतो। आणि जळगाव जिल्ह्यात काय केलं आहे, तर या निधीचा वापर करून दिव्यांग बांधवांसाठी ही मोठी मदत केली जात आहे। म्हणजे सरकारने दिलेला पैसा थेट गरज असलेल्या लोकांसाठी वापरला जात आहे। आणि खास गोष्ट म्हणजे जळगाव जिल्हा हा राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे हा निधी वापरणारा ठरला आहे। मित्रांनो, जर प्रत्येक जिल्ह्यात असेच काम झाले तर हजारो दिव्यांग बांधवांना मोठा फायदा होऊ शकतो। मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे। आपण आतापर्यंत पाहिलं की दिव्यांग बांधवांना विविध साहित्य दिलं जात आहे, पण ही मदत फक्त इथेच थांबत नाही। या मदतीमुळे काही दिव्यांग लाभार्थ्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे। आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, जवळपास 40 दिव्यांग बांधवांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजेच आता ते स्वतः कमावत आहेत आणि स्वतःचं जीवन स्वतः चालवत आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, कारण ही योजना फक्त मदत देत नाही, तर लोकांना स्वावलंबी बनवण्याचं काम करते। मित्रांनो, खरी मदत तीच असते जी माणसाला उभं राहायला शिकवते, आणि हा उपक्रम नेमकं तेच काम करत आहे। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची माहिती समजून घ्या। या केंद्रात फक्त साहित्यच दिलं जात नाही, तर उपचार आणि सेवा देखील दिल्या जात आहेत। आता हे सोप्या भाषेत समजून घ्या। ज्या दिव्यांग व्यक्तींना चालायला, उभं राहायला त्रास होतो त्यांच्यासाठी फिजिओथेरपी दिली जाते, म्हणजे शरीराची हालचाल सुधारण्यासाठी उपचार। ज्या मुलांना किंवा व्यक्तींना बोलायला अडचण येते त्यांच्यासाठी स्पीच थेरपी दिली जाते, आणि काहींना मानसिक आधाराची गरज असते त्यांच्यासाठी समुपदेशन केलं जातं। म्हणजे शरीर आणि मन दोन्हीची काळजी घेतली जाते। आणि दिव्यांग बांधवांनी, विशेष मुलांनी या सेवांचा फायदा घेतला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवा नियमित वेळेत उपलब्ध आहेत, म्हणजे तुम्ही ठराविक वेळेत जाऊन सहज लाभ घेऊ शकता। मित्रांनो, ही फक्त मदत नाहीये, तर पूर्णपणे काळजी घेणारी सेवा आहे। मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर ठेवते। आपण पाहिलं की जळगाव जिल्ह्यात खूप चांगला उपक्रम सुरू आहे, पण आता प्रश्न असा आहे, असा उपक्रम फक्त जळगाव मध्येच का? महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही अगदी याच पद्धतीने हा उपक्रम सुरू होऊ शकतो, कारण निधीची कमतरता नाही। प्रत्येक जिल्ह्यात अशा कामांसाठी निधी उपलब्ध असतो, पण खरी समस्या कुठे आहे माहिती आहे का? त्या निधीचा योग्य वापर होतो का नाही? जर हा निधी योग्य ठिकाणी वापरला गेला तर हजारो दिव्यांग बांधवांना मोठा फायदा मिळू शकतो। त्यांना साहित्य, उपचार आणि रोजगाराच्या संधी सर्व काही मिळू शकतं, म्हणजे त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ शकतो। मित्रांनो, जर प्रत्येक जिल्ह्यात असा उपक्रम सुरू झाला तर अनेक कुटुंबांचं आयुष्य बदलू शकतं।
मित्रांनो, आता आपण येतो सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही. आणि फक्त एवढंच नाही, अजूनपर्यंत सरकारकडून कोणतीही अधिकृत नोटीस आलेली नाही, कोणताही मेसेज आलेला नाही, निधी मंजूर झाल्याची माहिती नाही. म्हणजे सध्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. आता तुम्ही म्हणाल, मग पैसे कधी येणार? तर त्यासाठी मागच्या महिन्याकडे पाहूया. मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा 14 तारखेच्या नंतर जमा झाला होता. म्हणजेच आधीच उशीर झाला होता आणि याच पद्धतीने या महिन्यातही थोडा उशीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो, अजून थोडा वेळ लागू शकतो. पण जसं काही नवीन अपडेट येईल तसं आपण लगेच तुम्हाला माहिती देणार आहोत. तुमच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आला आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न. जर तुम्हालाही या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर काय करायचं? तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्राशी संपर्क साधा. तिथे जाऊन नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कोणती साधनं किंवा सेवा लागते ते तपासलं जातं आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे मदत दिली जाते. आता मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न. या योजनेचा लाभ नेमका कोण घेऊ शकतो? जे दिव्यांग आहेत, ज्यांना शारीरिक किंवा मानसिक अडचण आहे आणि ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशा सर्व व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ मिळू शकतो. आणि खास गोष्ट म्हणजे यासाठी वयोमर्यादा नाही. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात जे काम सुरू आहे ते खूप चांगलं उदाहरण आहे. इतर जिल्ह्यांनीही यापासून शिकायला हवं. जर प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे निधी वापरला गेला तर हजारो दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळू शकतो आणि त्याचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. मित्रांनो, आता एक प्रश्न सर्वांना पडतो. हप्ता उशीर का होतो? तर सोप्या भाषेत समजून घ्या. हप्ता जमा होण्यासाठी सरकारकडून काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. जसं की निधी मंजूर होणे, यादी तयार होणे, बँक प्रक्रियेमधून पैसे पाठवणे आणि या सगळ्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. त्यामुळे कधी कधी हप्ता उशिरा जमा होतो. मित्रांनो, आता समजून घेऊया की पुढे नेमकं काय होणार आहे. सध्या हप्ता का आलेला नाही? कारण अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही. आता सोप्या भाषेत पूर्ण प्रोसेस समजून घ्या. सर्वात आधी सरकारकडून हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यानंतर निधी मंजूर केला जातो आणि जेव्हा हा निधी मंजूर होतो तेव्हाच तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जातो. म्हणजे या 3 स्टेप पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. आणि सध्या या प्रक्रिया सुरू व्हायच्या आहेत, म्हणून थोडा वेळ लागतो आहे. म्हणजे मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही. हप्ता येणारच आहे, फक्त थोडा उशीर होत आहे. जर काही नवीन अपडेट येईल तसं आपण लगेच तुम्हाला कळवणार आहोत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि ग्रुपमध्ये शेअर करा. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक दररोज नवीन अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला रोजच्या रोज मोबाईलवर सरकारी योजना आणि शेतीचे अपडेट्स हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.